नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत. अशातच भारतीय जनता पार्टीसाठी महत्त्वाची मानली जाणारी एक बातमी समोर आली आहे. भाजपमधील 2 पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भाजपमध्ये कार्यरत असलेले जिल्हा उपाध्यक्ष संदीप धपरवार आणि शहर चिटणीस मनोज यादव यांनी बुधवारी अधिकृतपणे ठाकरे गटात प्रवेश केला. हे दोन्ही नेते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असून काही वर्षांपूर्वी राजकीय परिस्थितीमुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र अडचणीच्या काळात मिळालेल्या अनुभवांनंतर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ पक्षात परतण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिली तर 2012 साली काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात महागाईच्या मुद्द्यावरून हिंगोली गेट परिसरात एक आंदोलन करण्यात आलं होतं. त्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांकडून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी काही शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात न्यायालयाने एप्रिल महिन्यात संबंधित आरोपींना 5 वर्षांची कैद आणि प्रत्येकी 1,60,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. या निर्णयानंतर अनेकांची रवानगी थेट तुरुंगात करण्यात आली. तुरुंगात गेलेल्या अनेकांची आर्थिक परिस्थिती दंड भरण्याइतकी सक्षम नव्हती. अशा परिस्थितीत मातोश्रीकडून संबंधित शिवसैनिकांच्या दंडाची रक्कम भरली गेली होती. विशेष म्हणजे या यादीत भाजपमध्ये असलेल्या काही पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. मात्र त्या काळात भाजपकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्याची भावना संबंधितांनी व्यक्त केली आहे. अडचणीच्या वेळी कुणीही विचारपूस केली नाही असा अनुभव आल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं. दुसरीकडे मातोश्रीकडून मिळालेल्या मदतीमुळे आपण अजूनही शिवसेनेशी भावनिकदृष्ट्या जोडलेले आहोत ही जाणीव या दोघांनी व्यक्त केली. याच भावनेतून आणि ऋणाची जाणीव ठेवून बुधवारी या दोघांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेत ठाकरे गटात अधिकृत प्रवेश केला. मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सोशल मीडियावरून या दोघांनी आपली भूमिका मांडत भाजप सोडण्यामागची कारणं स्पष्ट केली होती. त्यानंतर अखेर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हातात घेत शिवबंधन बांधत पुन्हा एकदा शिवसैनिक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षप्रवेशामुळे भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता वाढल्याचं चित्र दिसत असून पुढील काळात आणखी काही कार्यकर्ते पक्षांतर करतील का याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद वाढत असल्याचंही बोललं जात आहे. मित्रांनो, या संपूर्ण घडामोडीकडे तुम्ही कसं पाहता? पक्षांतरामागची कारणं योग्य आहेत का? अशा घटनांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडी तुम्हाला